पितृपक्ष हा काळ पितरांसाठी अर्पण करण्यात आला आहे. शास्त्रानुसार हा काळ पितरांची सेवा करण्यासाठी मानण्यात आलेला आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होतो. आता यंदा हा पंधरवडा चालू सुद्धा झालेला आहे आणि ऋषीमुनींनी आपले संपूर्ण जीवन हे 16 विधींमध्ये बांधले आहे. यातील पहिला हा जन्म आणि शेवटचा हा अंतविधी किंवा पितृमेघ असतो. भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते अश्विन कृष्ण अमावस्या अर्थात सर्व पितरी अमावस्याचा हा 16 दिवसांचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यावेळी 17 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्षाची तिथी असणार आहे. पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच अनेक समस्यांपासून आपल्याला सुटका देखील मिळत असते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील कोणत्याही तिथीला पितरांना पाणी, तीळ, तांदूळ, जव आणि दर्भ यांची पिंड बनवून पितरांचे श्राद्ध करायचे असते. तसेच ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात. त्यांच्या आनंदाने पितृ ऋणापासून मुक्त होते. श्राद्ध हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी मानला जातो. पितृपक्षाला श्राद्ध तिथी असेही म्हटले जाते. यापैकी मध्यान्हव्यापिनी तिथीला महत्त्व असते. जर तुम्हाला पितरांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहीत नसेल तर अमावस्येला श्राद्ध करावे, परंतु श्राद्ध ही तिथीनुसार करायला हवे. ज्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होतो त्यांनी चतुर्दशीला श्राद्ध करावे. या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पूजाविधी केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. यावेळी पिंडदान आणि तिलांजली दिली जाते. पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्यांनी शौर्य कर्म अर्थात केस किंवा नखे कापू नये. या काळात ब्रह्मचर्य पाळावे. पान खाऊ नये, मद्यपानाचे सेवन करू नये, मांसाहार करू नये, तेलाचे पदार्थ खाणे टाळावे. श्राद्धाच्या शेवटी पूर्वजांना प्रार्थना करावी. यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत. कोणाकडून उधार उसने पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये. नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व तुम्ही गोष्टी करू शकता. घर जुने असेल तर त्याची जी कामं आपण करत असतो बघा तर ती सुद्धा करू नये. फारच आवश्यक असेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही तुम्ही खरेदी करण्याचं लांबणीवर टाकायचं असतं. घरातील कोणत्याही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा. आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये. तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरीही तुम्ही सर्व नियमांचं पालन करायचं आहे. श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जळ, तीळ, कुशा, पुष्पांचा वापर करावा. पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, नखे, केस यांची स्वच्छता करू नये. आपल्या समर्थानुसार ब्राह्मणांना बोलून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे. सात्विक भोजन करावे. कांदा, लसूण याचा वापर अजिबात करू नये. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न, गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर खाऊ घालावी. या सर्व गोष्टी आपल्याला पितृपक्षामध्ये करायच्या असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की पितृपक्षामध्ये अशा कोणत्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या नाही आहेत. तर त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. पितृपक्षाच्या दिवसांमध्ये चुकूनही नवीन मालमत्ता, घर किंवा वाहन खरेदी करू नये.
त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कोणताही दागिना, सोने, चांदी खरेदी करू नका. पितृपक्षाच्या दिवसात सोने, चांदी, लोखंड इत्यादी वस्तूंची चुकूनही खरेदी करायची नसते. त्याचबरोबर कोणतेही शुभ कार्य करू नका. दुसरं म्हणजे पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल हे चुकूनही खरेदी करायचं नाहीये. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे झाडू. झाडू हा माता लक्ष्मीचं स्वरूप असतं, त्यामुळे पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका. आता जर तुमचा झाडू खूपच खराब झालेला असेल तरीही आपल्याला त्या झाडूवरतीच म्हणजे 15 दिवस त्याच झाडूवरती काढायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मग नवीन झाडू खरेदी करू शकता. पण पितृपक्षामध्ये नवीन झाडू हा चुकूनही खरेदी करू नका. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे नवीन कपडे. नवीन कपड्यांची चुकूनही आपल्या घरामध्ये या पितृपक्षामध्ये चुकूनही खरेदी करायची नाहीये. कोणत्याही प्रकारचा कपडा असू द्या तो मग चुकूनही या दिवसामध्ये आपल्याला नवीन कपडे खरेदी करायचे नाही. आता जर सपोज तुमच्या इथं कोणी पाहुणे आले आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याला त्यांना कपडे घ्यायचे आहेत तरीही तुम्हाला ते नवीन कपडे घ्यायचे नाहीत. तुम्ही एक काम करू शकता की घरातले जर तुमच्याकडे एखादा नवीन ड्रेस असेल तर तो तुम्ही देऊ शकता, पण नवीन दुकानातून आणलेले कपडे हे चुकूनही तुम्हाला खरेदी करायचे नाहीये किंवा स्वतःसाठी सुद्धा आपल्याला या कपड्यांची खरेदी करायची नाहीये. मोहरीचं तेल. मोहरीचं तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते. याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो. असे केल्याने संघर्ष होऊ शकतात, त्यामुळे ते चुकूनही आपल्याला खरेदी करायचं नाही. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे मीठ. मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते, म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये. मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये. पितृपक्षाच्या पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाहीये. त्याच्यानंतर पुढचा म्हणजे यावेळी अन्न किंवा वस्त्रदान केल्याने पितर प्रसन्न होतात, व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात. त्याचबरोबर या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्या जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना अन्नदान आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर पितृपक्षात तुम्हाला तुमच्या कुंडलीतील पितृदोष दूर व्हावा असं जर वाटत असेल तर गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळावर जाऊन पिंडदान तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये तुम्ही लग्न, साखरपुडा यासारखी शुभ कार्य करण्यास सक्त मनाई आहे. नवीन शूज सुद्धा तुम्ही या काळामध्ये खरेदी करू शकत नाही. नवीन चप्पल सुद्धा तुम्ही या काळामध्ये खरेदी करू शकत नाही. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं. तर या सर्व चुका किंवा या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवूनच आपल्याला पूर्ण पितृपक्ष जो आहे तर तो आपल्याला घालवायचा आहे. या 15 दिवसामध्ये होईल तितकी सेवा ही आपल्या पूर्वजांसाठी करायची आहे. आपल्या पूर्वजांच्या नावाने दान, धर्म, तर्पण, अर्पण, विधी, पिंडदान ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ब्राह्मणांना भोजन या सर्व गोष्टी जर आपण केल्या तरच त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळतं. त्यामुळे लक्षात ठेवा, या पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला या गोष्टीचं पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.